बुलढाण्यामध्ये डॉक्टरांच्या नावाचा आणि नोंदणी क्रमांकाचा उपयोग करून फसवणूक, राज्यामध्ये बनावट रक्त चाचणीचे अहवाल देणारी टोळी उघडकीस, खामगावमधील डॉक्टरांच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल. अमरावती आश्रमशाळेमध्ये 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, वरुड पोलीस ठाण्यामध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. 27 वर्षीय राहुल इवनाते आरोपी अटकेत. सोलापुरातील अक्कलकोटमध्ये नातवाच्या मृत्यूच्या धक्क्याने आजीचाही मृत्यू, आजीला स्मशानभूमीतच आला हृदयविकाराचा झटका, नातवाचा अपघातामध्ये झाला मृत्यू. विहिरीमध्ये पडलेला आयफोन बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना आपत्कालीन पथक बोलावलं. अकोला शहरालगतच्या असलेल्या येळवण गावामधला प्रकार. 40 फूट खोल पाण्यामध्ये 22 तासांच्या रेस्क्यूनंतर मोबाईल हाती लागला. पाण्यामध्ये 4 दिवस राहूनही मोबाईल सुस्थितीत. वर्ध्यामध्ये नाल्यामध्ये वाहून गेल्यानं 3 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, खेळत असताना घरासमोरील नाल्यामध्ये चिमुकला घसरून पडला. चिमुकला नाल्यामध्ये पडत असल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. मान्सूनचा परतीचा प्रवास यंदा 15 सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याचा अंदाज. राज्यामध्ये पुढील 3 दिवस सर्वदूर पावसाची शक्यता. पश्चिम राजस्थानमधून मान्सूनचा परतीचा प्रवास 17 सप्टेंबर सुरू होण्याची शक्यता. राज्यामध्ये आजपासून पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा. रविवारी राज्यातील काही भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज. कोकणामध्ये पुढचे 3 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा. मान्सूनचा परतीचा प्रवास 15 सप्टेंबरपासून सुरू होणार असल्यानं आजपासूनच कोकणामध्ये रिमझिम पाऊस. किनारपट्टी भागात सकाळपासून ढगाळ हवामान. परभणीच्या पूर्णा शहरामध्ये रात्री जोरदार पाऊस. नगरपालिकेच्या हलगर्जीपणाचा नागरिकांना फटका. नाले सफाई झाली नसल्याने पावसाचं पाणी घरात शिरलं.